नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मस्त मजेत. मी स्नेहल बोराडे. माझा हा व्लॉग आहे आजपासून फर्स्ट. ओके, सो मी गावाला आली आहे, त्याच्यामुळे मी हा फर्स्ट व्लॉग चालू केला आहे. म्हणजे आजपासून माझी व्लॉगिंग चालू असणार आहे. सो हे बघा, हे माझं गाव आहे. म्हणजे माझंही नाही, माझा आजोळ आहे, तिकडं आले आहे. हे बघा, हे मका लावलेले आहे, घास लावलेला आहे. अजून खाली खूप मोठी शेती आहे, तिकडे अजून काही लावलेलं नाही आहे. आणि स्वतःचं कसं पाणी असल्यामुळे खूप काही शेती करता येते. मी तुम्हाला आता वरती दाखवते, खूप काही आहे. हा माझा मुलगा आहे आदिवी, तो माझा भावाचा मुलगा आहे. हा माझ्या नंदेचा मुलगा आहे. ही बघा, ही माझी आजीची शेती खूप मोठी आहे, आता काही नाही आहे. सो खूप मस्त वाटतं गावाला आला की, खूप छान वाटतं. आम्ही सगळी फॅमिली आलो आहोत, माझी फॅमिली, माझ्या मम्मीची फॅमिली, सगळी आलो आहोत आम्ही. सो मी तुम्हाला दाखवेल पुढे काय आहे, कसं आहे, गावाला किती मजा आम्ही करतो. ओके, आता वाजले होते संध्याकाळचे 4. त्यांना सनसेटचा व्ह्यू बघायचा होता म्हणून माझ्या सगळ्या बहिणी बाहेर बसल्या होत्या. त्यांना मी नेहमी नेत नाही, पण ह्यावेळेस त्यांना आणलं होतं. सो त्यांना खूप मजा येत होती की कसं असेल सनसेट, किती छान असेल. त्यांना फोटो वगैरे क्लिक करायचे होते. सो त्यांनी मला बाय बाय केलं, मी माझे निघाली. तेवढ्यात बघते तर काय, माझ्या हजबंडचं आणि माझ्या पप्पांचं नेहमीसारखं रिक्षा रिपेअरिंगचं डिस्कशन चालू होतं. त्यांचं नेहमीचं असतं, बिकॉज आम्ही नेहमी रिक्षाच घेऊन येतो. सो त्यांचं ते चालू असतं. तरीसुद्धा मी त्यांना बोलले चला आपण जाऊया, पण शेवटी त्यांचं काहीतरी त्यांना रिपेअरिंग करायचं होतं. सो ते आत्ताही रिपेअरिंगचंच काम करत होते. मी त्यांना डिस्टर्ब नाही केलं, मी माझ्या कामाला निघाले. तेवढ्यात बघते तर काय की माझी मोठी मावशी भाजी बनवत होती. पात्रीची भाजी असते, तुम्ही जर खाल्ली असेल तर तुम्हाला माहिती असेल. एकीकडे माझ्या दोन पुराला मावशीने कैऱ्या वगैरे कापून ठेवल्या होत्या. आम्ही खूप कैऱ्या आणल्या होत्या, त्याचं लोणचं बनवायचं होतं. ती मसाला बनवत होती.